2 रौप्य पदकं जिंकली आहेत. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे आणि वस्त्रहरण या नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईमध्ये वार्धक्यानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. दहिसर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिव देहावर दहिसर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. गवाणकर यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला नाटकाच्या मुख्य प्रवाहात आणलं. मालवणी या आपल्या मायबोलीतून लेखन करत त्यांनी कोकणातल्या माणसाचं भावविश्व आणि बोलीभाषेचा ठसकेबाज लहेजा यांचं यथार्थ दर्शन घडवलं. 20 पेक्षा अधिक नाटकं त्यांच्या नावावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचवणारा कोकणातल्या बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. गंगाराम गवाणकर यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या निधनानं मालवणी आणि मराठी रंगभूमीनं एक दिग्गज सर्जनशील लेखक गमावलाय, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. गंगाराम गवाणकर यांच्या निधनानं मराठी रंगभूमीसह मालवणी नाट्यजगतानं प्रतिभावान, संवेदनशील आणि सर्जनशील नाटककार गमावलाय, अशा शोकभावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळाचा आज